तर कसं काय होतं गाजन, तर तुम्हाला स्वागत हो आपला नवीन व्हिडिओ नवीन चॅनलवर. तर चॅनलला आपलं नाव व मै टेचवाला, त्यावर तुम्हाला समजी घ्या आपण चॅनल कासिंग करता करेल व. तर चॅनलला मेन मुद्दा असा हो की आपण यावर नवीन नवीन अनबॉक्सिंग, नवीन मोबाईलशी किंवा नवीन वस्तूशी, नवीन गॅजेट किंवा नवीन नवीन गोष्टी आपल्याला चॅनल देखायला किंवा शिकायला भेटणार व. तर तुम्ही वाट का तुम्ही आता जॉईन व्हायचा आणि थोडा बॅकग्राऊंड इग्नोर करा, कारण की बॅकग्राऊंड आपला काही दिवसांनी चेंज होणार. पण त्यांनी पहिलं आपण सुरुवात करेल व, तर आपली सुरुवात अशी होईल व. तर सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. तर चला आज व्हिडिओ सुरुवात करू. तर आपल्या चॅनलला व मै टेचवाला आणि मी तुम्हाला मित्र त्र्यंबक चौरे. चला आज व्हिडिओ सुरुवात करू. तर बराच जणत ना 10,000ने आता मोबाईल घेता बरोबर आज नाही काळ मग, आणि 10,000 तुम्ही आज कोणता मोबाईल घ्यायला पाहिजे किंवा कोणाला कोणता मोबाईल जास्त गरज व, तर मग अशा 5 मोबाईल निवडेल व. त्या 5 मोबाईलचा तुम्हाला तुम्ही चूज करा तुम्हाला कोणता फोन आवडत. तर आपण त्याच फोनची तुम्हाला माहिती देऊ. आपण 4 मुद्दा असावर हा व्हिडिओ ना बनवण्याचा प्रयत्न करेल 10,000ने आता फोनचा. मग तर मग पहिला मुद्दा आपला तो होतो म्हणजे आपला 10,000 फोन पाहिजे, 10,000 वर नको पाहिजे तो फोन. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांना प्रोसेसर एकदम चांगला पाहिजे, म्हणजे थोडाफार गेमिंग किंवा थोडासा काय थोडा जड काम बी त्यांनी करायला पाहिजे म्हणून आपण ती बी ते निवडेल व. आणि महत्त्व म्हणजे आता बराच जण मोबाईल वापरतो जास्तीत जास्त दिवसभर, तर आपण त्यांना मेन बॅटरीवर मुद्दा दिला की बॅटरी त्यांनी कमीत कमी 5,000 पाहिजे, 5,000 खाली बॅटरी नाही पाहिजे मोबाईलनी. आणि आता जमाना थोडासा टेक्नॉलॉजी जास्त वर जायला त्यांना म्हणजे आपला तो मोबाईल ना 5G तरी पाहिजे, म्हणजे तो पण 5Gच पाहिजे, कारण 4G फोन आता कोणी घेऊन नाही आणि तो घेऊ शकत नाही कोणी पण. आपण 5G मोबाईल करता व्हिडिओ तर कमेंट करी घ्या तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ देखायला आवडेल. तर आपली लिस्ट मला पहिला फोनवर Redmi 14C जो तुम्हाला 10,000 खालाच पडेल किंवा 10,000 पर्यंत मोबाईल पडेल. आणि मोबाईल क्वालिटी 1 नंबरवर तुम्हाला ती फोन म्हणा स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 म्हणजे जो आता लेटेस्ट प्रोसेसर आहे तो ते मग ते भेटत 5G वाला प्रोसेसर आहे आणि एकदम चांगला प्रोसेसर व. आणि अजून तुम्हाला ते मग 120 हर्ट ना 6.8 इंच ना HD प्लस डिस्प्ले भेटत, म्हणजे खूप चांगला डिस्प्ले भेट जाते मोबाईल मग. आणि 50 मेगापिक्सल ना बॅकला कॅमेरा व आणि फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा दे. आणि वापरासाठी तुम्हाला दिवसभर करता 5160 mAh नी 18 वॉट फास्ट चार्जिंग सोबत तुम्हाला तेव्हा बॅटरी राहा. तर तुम्ही बॉक्समध्ये तुम्हाला बॅटरी चार्जर भेटत सोबतला, तर त्यांना तुम्ही फुल एन्जॉय दिवसभर घेऊ शकता तो फोन ना बी. आणि एक चांगला अशा 5G मोबाईलवर ट्रस्टेड कंपनी ना, कारण की बराच जण रेडमीना फोन वापरता. तर आपली लिस्टना 2 नंबर फोनवर पोको M7 5G जो तुम्हाला तो बी 10,000 पर्यंत भेटी जा. आणि फोननी खास सेम व जसे आपला Redmi 14C होता तशा फोनमध्ये सॉफ्टवेअर तो स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 पण ते मग काय गोष्टी जास्त होत ज्या रेडमीने होतात त्यामुळे फोन बी थोडासा चांगला पण मला तुम्हाला सांगतो ते मग काय गोष्टी घाल भेटते तुम्हाला. तर तुम्हाला आयफोन सोबत स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 आणि प्लस ते मग 120 ना एकदम स्मूथ डिस्प्ले वर, प्लस त्यामध्ये तुम्हाला 6.8 इंच ना फुल मोठा डिस्प्ले भेटणार HD प्लस ना तो बी. तुम्हाला फोन ब्राईटनेस खूप चांगली भेटेल, म्हणजे तुम्ही दिवसभर देऊ शकता, कारण फोन चला बऱ्याच ब्राईटनेस जाते एकदम कमी राहा. जो आपण फोनमध्ये एकदम कमी देखायला वाटत तर हा फोनला नेपेक्षा चांगली म्हणजे 600 निट्सची बॅटरी दिली तर खूप चांगली होती ती. तशाच आयफोनवर तुम्हाला कॅमेरा एकदम हाय क्वालिटीने भेटत, तो म्हणजे सोनीना IMX 852 वाला सेन्सर व आणि पुढे 8 मेगापिक्सल कॅमेरा. आणि जर कोणी इंस्टाग्राम करता मोबाईल घेण्यावर या म्हणजे इंस्टाग्रामवर रील काढण्यावर तर त्यांनी करता फोन एकदम बेस्ट हो, कारण की सोनीला सेन्सर म्हणजे सोनी सेन्सर कॅमेरा एकदम बेस्ट हो. अजूनही खूप मोठ्या कंपन्या सेन्सर सोनीला वापरत्या, त्यामुळे सोनी एकदम चांगला सेन्सर वापरेल व. तर तुम्ही बिंदास आपण ट्राय करू शकता. आयफोनने बॅटरी बी तेवढी जर 5160 mAh 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि हा फोन बी तुम्हाला 10,000 खाली देखायला भेटी जा. तर नक्की तुम्हाला घेऊन तर नक्की ट्राय करा. चला आपण आता पुढला 3 नंबर फोन देखू. आता बराच जण होते बजेट 10,000 खाल खूप कमी राहा, तर ते सांगतो आपण एक फोन निवडेल जो 3 नंबर फोन तो फोन आपला व लावा बोल्ट N1 Pro. ते मग तुम्हाला चिपसेट भेटतं इनिसॉकनी T606, म्हणजे थोडासा सॉफ्टवेअर थोडा कमी व पण तरी बी काय बजेट जास्त नाही राहते, त्यामुळे त्याला 5G फोन पाहिजे. पण मग 5G फोन मग बी थोडाफार कॉम्प्रोमाइज करणार पडा आपल्याला, कारण की थोडा चांगला फोन घ्यावा तर किंमत वाढून कमी घ्यावा थोडीफार आपण थोडाफार कॉम्प्रोमाइज करणार. तरी सुद्धा आयफोन तुम्हाला 120 हर्ट ना डिस्प्ले तुम्हाला देखायला भेटी जा, जेवढा कमी किंमत लावी. आणि हा फोन तुम्हाला जवळ 8,000 खाली देखायला भेटी जा फोन. आणि आयफोन तुम्हाला 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा तुम्हाला 8 मेगापिक्सल भेटत, म्हणजे कॅमेरा बिनापेक्षा खूप चांगला क्वालिटीना भेटेल तुम्हाला. आणि आयफोन तुम्हाला 5,000 बॅटरी देखायला भेटेल, म्हणजे तुम्ही दिवसभर फोन आरामात वापरू शकता. आणि प्लस त्यासोबत तुम्हाला 18 वॉटनी फास्ट चार्जिंग सपोर्ट राहा. आणि याला IP रेटिंग म्हणजे काय राहा की आयफोनला थोडाफार पाणी थोडाफार शिपाटा पडल्यात काय होणार, तर या फोनला काही एवढा त्रास होणार नाही, कारण की आयफोनला IP54 रेटिंग म्हणजे 54 रेटिंग वर. आणि IP रेटिंग कशी राहा आणि कोणती फोनला किती पण दिलं तर तुम्हाला त्यांनी पूर्ण डिटेल माहिती पाहिजे खाल कमेंट करा. मी तेवढी तुम्हाला आणि की IP 52, 53, 54, 55 त्या ज्या आयफोन सॅमसंगच्या एकदम वरला फोन राहते चालते आपण नाही राहत. IP68 म्हणजे पाणी वॉटरप्रूफ, तर फोन किती वॉटरप्रूफ आणि काय राहतो तुम्हाला जर म्हणजे माहिती पूर्ण पाहिजे आपली भाषा मग तर खाल कमेंट करा, मग त्यांनी तुम्हाला सखोल माहिती देईल.
आणि एक म्हणजे हा फोन जो लावाना त्यानं जो UI होतो एकदम क्लीन UI होते, मग काही तुम्हाला ऍड वगैरे देखील भेटणार नाही. म्हणजे एकदम चांगली किंमत मग एकदम परफेक्ट मोबाईलवर त्याचं बजेट फार कमी होते करता फोनवर. तर चला आपण आता 4 नंबर फोनकडे जाऊ आपला. तर आपला 4 नंबर फोनवर टेक्नो स्पार्क गो. आता कोणी करता फोनमध्ये तुम्हाला सांगू पहिला. तर तुम्हाला टेक्नो ह्या फोनवर इनिसॉफ्ट T615 चिपसेट भेटत, म्हणजे चांगला फोन खूप चांगला चिपसेट आहे मग. आणि यामध्ये तुम्हाला 120 HDR स्क्रीन देखील भेटत आणि ब्राईटनेस सर्वात जास्त म्हणजे आपण याच्या 4-5 फोन आपण दाखवला तेव्हा सर्वात जास्त ब्राईटनेस आहे फोन म्हणजे तुम्ही फुल दिवस उन्नी भरून त्याला समोरला पकडशा फोनला तरी तुम्ही क्लिअर देऊ शकता. एवढी ते ब्राईटनेस फुल वाढल्या तुम्ही तर स्टोर जाईल चेक करी घ्या तुम्हाला वाटला तो फोन. म्हणजे ज्याला जास्त फोन दिवसा वापरणार राहून मग किंवा अशा एकदम उजेड मग तर त्यांनी कथा चांगला फोन व्हा. आणि स्क्रीन बी खूप चांगली त्यांनी फुल HD म्हणजे फुल HD नाही पण HD+ हुआ पण तरी ते मग HDR स्क्रीन होते. तुम्हाला आयफोन सोबतला 5000 बॅटरी सोबत 15 वॉटनं चार्जर भेटत, म्हणजे मोबाईल एकदम चार्जिंग मध्ये फास्ट होऊन 5000 बॅटरी तुम्हाला आयफोन भेटचा. आयफोन तुम्हाला 13+8 मेगापिक्सल कॅमेरा भेटत, म्हणजे कॅमेरा एकदम चांगला होत. काही डिसेंट कॅमेरा एकदम हायली होईल कॅमेरा पण डिसेंट कॅमेरा एक प्लस पॉईंट होतो. म्हणजे अशा याला आयर ब्लास्टर भेटत. आयर ब्लास्टर म्हणजे काय होत की बरं आपला ज्या रेडमीना फोन बराचसा रेडमीना फोन प्रत्येक रेडमीना फोन ते एक सेन्सर दिला वर साईडला वर कोपराला शेवर चिन्ह दिला त्याला ते एक ब्लॅक डॉट राहत तो. म्हणजे अशा आयर ब्लास्टरना ते आपण कोणती टीव्हीला कोणता बी म्हणजे आपली जे रिमोट राहते ना आपण त्या रिमोट त्याला वापरू शकतो. जर तुम्हाला माहिती नसेल कमेंट करा, मग तुम्हाला ती वापरा सांगितलं काय वापरा आधी, कारण की आम्ही बऱ्याच दिवस पहिला वापरलं त्यांच्याशी वापरलं त्याची कमेंट करा कोणी आयर ब्लास्टर वापरलं त्यांना वापरलेलं. आपण कोणती बी डिशना चॅनल चेंज करू शकतो, आपण डिश बंद करू शकतो, AC किंवा आपला रेडिओ वगैरे बऱ्याच गोष्टी आपण त्यांना रिमोट मध्ये वापरू शकतो आपला फोनला. पण बऱ्याच जण झाला माहिती नाही व. आणि आता आपला लास्ट 5 नंबर फोनवर सॅमसंग F06 5G जो पहिला होता आणि आता नवीन लॉन्च होईल अजून 5G मग. आणि बजेट मध्ये एकदम चांगला फोन व. आणि सॅमसंग का निवडेल प्रत्येकाला माहिती सॅमसंग ते अपडेट एकदम टॉप व, कारण सॅमसंग बराच दिवसपर्यंत अपडेट मोबाईल पुश करत राहा आणि आपल्याला 2-3 वर्ष अपडेट भेटल्या फोनला तरी खूप चांगला. कारण की फोन जिथला अपडेट होतो फोन आपला 2 दिवस जास्त टिकत. तर तुम्हाला त्यांना आता फ्युचरमध्ये सांगू काय होते फोन मग आपण तर तिला निवडेल व. तर तुम्हाला मग आपल्या सिरीज मध्ये सर्वात अलग सॉफ्टवेअर देखील भेटतो. म्हणजे अशा सॅमसंग फोन मग प्रोसेसर तुम्हाला Dimensity 6300 देखील भेटत. तो खूप चांगला प्रोसेसर एकदम बेस्ट प्रोसेसर हवं त्या किंमती मला, कारण की हाय किंमतला आता काय जास्त भेटत नाही पण तरी बी आपण एक्सेप्ट करू शकतो की आपण चांगला टिकणार आपली करता. आयफोन तुम्हाला 50 मेगापिक्सल कॅमेरा देखील भेटता. आणि आयफोन मग आपली या सिरीज मग सर्वात जास्त फास्ट चार्जिंगला सपोर्ट 25 वॉट चार्जिंग सपोर्ट आहे फोनला. तर तुम्हाला बॅटरी टेन्शन नाही, बॅटरी पूर्ण 5000 बॅटरी याला तर तुम्ही बिंदासला दिवसभर तुम्ही याला वापरू शकता असे फोनला. आणि आपल्या सिरीज मला सर्वात जास्त अपडेट फोन हवं जर, कारण मग तुम्हाला Android 15 देखील भेटेल ते प्लस तुम्हाला अजून 4 वर्ष अपडेट तुम्हाला देखील भेटतात कंपनीकडे. तर मग ज्याला कोणाला सॅमसंगवर विश्वास सॅमसंग फोन ज्याला आवडव आहे त्याने आपण नक्की चेकआउट करता, कारण फोन खूप चांगला व किंमत मग बजेटलेस किंमत मग. आणि तुम्हाला जर पुढे सिरीज देखा भाई की 15,000 ते 20,000 किंवा 10,000 वरली सिरीज मग तुम्हाला कोणता फोन काय गोष्टी देखण्यावर किंवा कोणता गेमर करता कोणता फोन घ्या पाहिजे, कॅमेरा करता कोणता फोन घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडणार वया किंवा पुढला व्हिडिओ देखा तुम्ही इच्छा हवी तर काल कमेंट करा. आणि आपण काय दिवसभरात काय चेंज करणार आहे सिरीज मग. तर मग आपला एक नवीन अनबॉक्सिंग देणार व त्याला तुम्ही लागी राहा. चला आपण भेटू अशाच पुढला व्हिडिओ सांगतो पण टाटा बाय बाय.